नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपल्या किचन मध्ये आपण इन्स्टंट पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण कोणत्याही भाज्या फळभाज्या न घालता बनवणार आहोत, पण याच्या चवीमध्ये अजिबात बदल होणार नाही। आणि तुमच्याकडे जर अचानक पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा पुलाव नक्की करून बघा। खूप रुचकर होतो, रेसिपी खूप सोपी आहे, पटकन होणारी आहे, कमी वेळात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, हा पदार्थ बनवू शकता। त्यामुळे रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया। खूप सिंपल रेसिपी आहे। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, ते सुद्धा अगदी ओबडधोबड कट करून घेतलेले आहेत। कढई गरम केली, कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घातलं, तेल घातल्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालूया। फक्त दालचिनी, लवंग, शहाजिरा अर्धा चमचा जिरं घातलेला आहे। त्यानंतर हा कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे। इथे मी चक्रीफूल घालायला विसरले होते, त्यामुळे मी नंतर कांद्यासोबत हे चक्रीफूल घातलेला आहे। फक्त इतके मसाले घालायचे आहेत, तेजपत्ता सुद्धा तुम्ही घालू शकता, पण इथे मी घातलेला नाही। तर कांदा आपल्याला अगदी लालसर रंगावर छान परतून घ्यायचा आहे। इन्स्टंट अशा प्रकारे तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता। तर यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि हिरवी मिरची मधोमध कट्स लावून घेतलेले आहेत, उभी मी ती चिरून घेतलेली आहे। आपण अशीच जर हिरवी मिरची तेलात घातली तर ती तेलात छान परतली गेल्यानंतर फुटते आणि ती तेलातून उडण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, एक मोठा चमचा घेतलेला आहे, ती सुद्धा आपल्याला छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना एकत्रित करून त्याचं वाटण करून सुद्धा घालू शकता, पण इथे मी वेगवेगळं घातलेलं आहे। आता आलं लसणाची पेस्ट सुद्धा तेलामध्ये छान परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालून घेऊया। एक मोठा चमचा धनेपूड घातलेली आहे, त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचा आहे। त्याचबरोबर इथे मी बिर्याणी मसाला सुद्धा वापरलेला आहे। शक्यतो आपण पुलाव, व्हेज बिर्याणी किंवा आपली कोणतीही बिर्याणी असेल तिथे बिर्याणी मसाला वापरतो, त्यामुळे त्या भाताला त्याचा फ्लेवर येतो, बिर्याणीचा फ्लेवर येतो। त्यामुळे इथे मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेतलेले आहेत। टोमॅटो तेलामध्ये लवकर सॉफ्ट होण्यासाठी यावरती आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, त्यामुळे ते तेलात लवकर मऊ पडतात, सॉफ्ट होतात। लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला थोडंसं त्यावरती प्रेस करून ते मॅश करून घ्यायचं आहे, त्यामुळे ग्रेव्ही लवकर तयार होते, खूप जास्त वेळ तुम्हाला इथे लागणार नाही। या ठिकाणी आपण गावरान टोमॅटो वापरलेले नाहीत, जे रेग्युलर लांबट आकारामध्ये टोमॅटो असतात ते टोमॅटो घेतलेले आहेत, ते तितके आंबट नसतात। त्यामुळे इथे मी 4 ते 5 चमचे दही घालणार आहे। दही आंबट असेल तर एखादा 2 चमचा तुम्ही दही घालू शकता, पण हे आंबट नाही, त्यामुळे इथे मी 5 ते 6 चमचे 5 चमचे दही घातलेला आहे। आता दहीसुद्धा तेलामध्ये छान असं त्या मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही ते मसाल्याचा टेक्स्चर बघू शकता, खूप छान आलेला आहे। आणि अशा प्रकारे याला तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर तळाशी लागलेला मसालासुद्धा आपण काढून घेतलेला आहे। 1-2 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तुम्ही ते बघू शकता, मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मसाला तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये भात ॲड करायचा आहे, शिजवलेला जो भात आहे तो ॲड करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही कोणताही भात वापरू शकता, तुमच्याकडे रेग्युलर जो तांदळापासून भात बनवला जातो त्या भातापासून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, किंवा बिर्याणी राईस असेल, कोलम असेल, ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे फळभाज्या न घालता इन्स्टंट आज आपण एक पुलाव बनवलेला आहे। एक व्हेज बिर्याणीसुद्धा तुम्ही बनवू शकता। इथे माझ्याकडे बिर्याणी राईस आहे, तो इथे मी आज यूज करत आहे।
हा राईस शिजवत असताना यामध्ये मी खडे मसालेसुद्धा घातलेले आहेत, त्यामुळे तेलामध्ये मी खूप जास्त खडे मसाले वापरलेले नाहीत. तुम्ही जर प्लेन राईस बनवलेला असेल, प्लेन भात बनवलेला असेल तर तेलामध्ये खडे मसाल्याचं प्रमाण वाढवायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप सुटसुटीत मोकळा असा हा भात झालेला आहे. तुम्ही याला व्हेज बिर्याणी, पुलाव, मसाले भात म्हणू शकता. तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील तर अशा प्रकारे झटपट तुम्ही यामध्ये मटार घालून मटार भातसुद्धा बनवू शकता. आता यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊया. या ठिकाणी आपण भात शिजवत असताना मीठ घातलेलं आहे, त्यासोबत टोमॅटो मॅश करताना टोमॅटोवरसुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आपल्याला इथे जपून घालायचं आहे. तर अशा प्रकारे इन्स्टंट आपला हा व्हेज पुलाव तयार आहे. यामध्ये फळभाज्या तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही फळभाज्या इथे घालू शकता, नसतील तर अशा प्रकारचा राईस तुम्ही एकदा नक्की करून बघा. आजची ही इन्स्टंट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.